जर सांगितलं असतं की अगोदर पोलिसांना मारलेलं आहे तर काही जात ते गेले नसते, परंतु त्याची काही माहिती त्यांना नाही आणि ते गेले म्हणून उद्धवजी ठाकरे गेले आणि हे दोघं गेले म्हणून सगळे जायला लागले. हा मोठा झाला, याच्यात काही चूक नाही. परत मी बोलतो, मी पवार साहेबांनी हे करायला लावलं असं कधीच म्हटलं नाही. माझ्या भाषणाचे रेकॉर्डिंग केलं मी पाठवू शकतो त्यांना. मी जे बोललो ते आजही तुम्हाला सांगतो, येस ते असंच आहे. सर, जरांगे पाटील सातत्यानं इशारा देण्याचं काम करतात आणि ते म्हणतात आता मुंबईत आलो, आता दिल्लीत सुद्धा गाठू म्हणून. अरे दिल्लीत तर महात्मा फुले समता परिषद 2006 साली गेली आणि रामलीला मैदान भरून टाकलं होतं. त्यावेळेला पार्लमेंट सुरू होतं. काय डी राजा होते, शरद यादव होते, लालू प्रसाद यादव होते, पवार साहेब होते, सगळे जे आहेत वेगवेगळे लोक आले होते, काँग्रेस साहेब सगळ्यांचे. आम्ही ते नवीन नाही आहे दिल्ली. तरीही दिल्ली जे आहे तुमच्यापेक्षा जास्त आम्ही बोलू. आणि दिल्ली एक लक्षात ठेवा, पटेल पाटीदार गुजरातमध्ये आहे, जाट हरियाणात आहे, मराठा ओबीसी अख्ख्या हिंदुस्थानात आहे. सर, आज तुमचं चिंतन शिबिर पार पडतं. या चिंतन शिबिरामध्ये पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांनी स्वतःच्या भाषणामध्येच सांगितलं की जे कोणी काम करणार नाहीये पालकमंत्री मंत्री त्यांची खुर्ची खाली केली जाईल, रिप्लेसमेंट दिलं जाईल, निर्वाणीचा इशारा. असं आहे ना की जे मंत्री जर आळच करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते काम राहत असते, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे. हो, तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं. अरे पण जनतेमध्ये करा, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही. पालकमंत्री म्हणून तिकडे जा, तुम्ही बोलण्यात काय चुकलं ते बरोबर आहे. सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले. चिंतन शिबिर होतं, या चिंतन शिबिरामध्ये तुम्ही देखील सगळ्या कमिटीला भेट दिली. तुम्हाला काय वाटतं आगामी तुम्ही विदर्भातून सुरुवात करता. विदर्भामध्ये सगळ्यात मोठा टक्का हा ओबीसींचा आहे आणि विदर्भामध्ये तुम्ही जवळपास 7 आमदार उभे केलेले, प्रतिनिधी उभे केलेले, त्यापैकी 6 लोक निवडून आले. आगामी काळात पक्ष या विदर्भामध्ये कशी कमाल करेल काय तुम्हाला वाटतंय? विदर्भामध्ये ओबीसीचा टक्का फार मोठा आहे, हे मान्यच आहे. आणि तो चांगल्या प्रकारे जे आहे त्यांची संघटन खूप आहे, 2-4-5-10 संघटन आहे. इतर ठिकाणी कधी कधी ओबीसी टक्का आहे पण तो घाबरतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दबला जातोय, दादागिरी होते आहे, बोलायला घाबरतो आणि मग अशा वेळेला त्यांना धीर देणं, उभं करणं हे ह्या मोर्चातून आणि रॅलीमधून आम्हाला करावं लागतं. पक्षाने ओबीसीच्या पाठी उभं राहिलं तर विदर्भात त्यांना सुखकर जाईल का स्थानिक स्वराज्य संस्था? त्यांनी तर सांगितलं की आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे आहोत आणि कुणावरही आम्ही अन्याय करणार, अशी सरसकट त्यांची भूमिका आहे. आणि पक्षाची भूमिका आहे ती बरोबर आहे की मराठा समाजावर सुद्धा अन्याय व्हावा असं आम्हाला वाटत नाही. म्हणून तर मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं सेपरेट. आणि ते जर नसलं तरी मोदी साहेबांनी दिलेलं EWS 10% आरक्षण आहे सेपरेट. सर, तुम्ही जयंतराव पाटलांबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून काम केलेलं आहे. जयंतराव पाटलांवरती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय खालच्या पद्धतीची टीका केली आहे. खुद्द शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून या सगळ्या संदर्भाची नाराजी व्यक्त केलेली आहे. काय सांगाल, कारण की आई वडील खालती वक्तव्यामध्ये काढले. असं आहे की आता ते काय ते जरांगे वगैरे त्यांना सोडून द्या, त्यांच्याशी कोणाचीच तुलना करायची नाही आपल्याला या भाषेच्या बाबतीमध्ये. पण ही बाकीची आपली सगळी मंडळी जी आहे ही चांगली शिकलेली आहेत, आमदार आहेत, चांगल्या पदावर. आपण आपला मुद्दा जो आहे जोरकस मांडला पाहिजे, परंतु आपला तो सुटणार नाही, लोकांमध्ये आपण अप्रिय होणार नाही
याची काळजी घेतली पाहिजे. सर भुजबळ साहेब चांगली भाषा आपल्याला बोलता येईल ना, आणि त्यातून तुम्ही जे आहे तुमचे मुद्दे मांडा. बाकी आता काही लोक जे आहेत त्यांचं शिक्षण नाही, काय काय बोलायचं समजत नाही, ते काही शब्द वापरतात, तर त्यांना वापरू द्या. आपण असे चुकीचे शब्द वापरायचे नाही. भुजबळ साहेब सरकारमधील मंत्री म्हणत आहेत की मराठ्याचं नुकसान झालं नाही आणि ओबीसीचं नुकसान झालं नाही, मग नुकसान कोणाचं झालंय? तर नुकसान कोणाचं मला झालं माहित नाही, पण तुमचा तर फायदा झाला ना, चांगलं चालू आहे ना सारखं. अरे सरळ सरळ मी आता सांग, तुम्ही याच्या अगोदर सांगितलं, तुम्ही होता ना इथे, की आता हे ओबीसी आहे, हे सगळे ओबीसी आहे समजा, जागा भरली आहे सगळी ना, आता त्याच्यामध्ये आणखी 20 कॅमेरेवाले आणखी ढकलले आतमध्ये, तर तुम्हाला तिथून उठवून जावं लागेल, यांनाही उठवावं लागेल, ढकली होईल की नाही? मग काय होईल? काही लोक जा ना, बाबा आम्ही जातो, म्हणून तुम्हाला बाहेर काढलं नाही, पण ऑटोमॅटिकली तुम्हाला बाहेर जावं लागतं, मिळणारच नाही त्या जागा तुम्हाला ऑटोमॅटिक. म्हणायला गेलं तर तुम्हाला काही काढलं नाही, तुमच्या जागा ज्या आहेत त्यांनी घेतल्या. विदर्भातले 3 पालकमंत्री असे पक्षाचे जे काम करत नाहीत. हा? विदर्भातले 3 पालकमंत्री असे पक्षाचे जे काम करत नाहीत असं परत अशी परिस्थिती मला काय, तुम्ही ते काय ऐकलं नाही, म्हणजे ऐकलं नाही त्याच्यावर कमेंट नाही. समता परिषदेचे नेते म्हणून जी तुमची भूमिका असते आणि महाराष्ट्र सरकारमधले मंत्री म्हणून तुमची भूमिका असते, यात काही फरक असतो असं तुम्हाला वाटतं का, किंवा तुम्हाला कधी त्याचं जाणवतं का? मंत्र्याच्या वेळेला मंत्र्याचं काम करायचं, आणि जे डिपार्टमेंट आहे ते काम करायचं, सगळीकडे जाऊन जे आहे सगळ्यांसाठी काम करायचं, जे डिपार्टमेंट आहे ते सगळ्यांसाठी काम करण्यासाठी. कुणावरही अन्याय होता कामा नये, मग मराठा असू दे ना तर दलित असू दे, हे बघणं आमचं काम आहे. परंतु मी 35 वर्षापासून जे आहे त्या ओबीसीवर त्यांना न्याय मिळावा म्हणून लढतो आहे, त्यासाठी मी शिवसेना सोडली, ते काम मी त्यावेळेपासून करतो आहे. मग आरक्षण मिळवण्यापासून तर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळावी, आणखीन काही मिळावं, ते काम करतो. ते मला असं वाटतं केलं पाहिजे, आपण म्हणून करतो. साहेब, आता बंजारा समाज आंदोलन करायला लागलाय, रस्त्यावरती उतरलाय. बंजारा समाजाची मागणी आहे की ओबीसी समाजाची की एसटी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे, कारण की हैदराबाद गॅजेट समोर आलं, हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांचा नोंदणी नाव जे आहे ते एसटी मध्ये आहे. या संपूर्ण पाठिंबा आहे का तुमच्या या गोष्टी? त्याबद्दल जे आहे आमच्या ओबीसी समाज समितीचे अध्यक्ष बावनकुळे त्यांनी सांगितलं, मी त्यांना बोलून विचारू काय त्यांचं म्हणणं आहे. पण मला एक सांगायचं, हे अशा रीतीने जे लागू करण्यात आलं हैदराबाद, माझ्या माहितीप्रमाणे अनेक वेळा विदर्भामध्ये एखाद्या जातीला एखादी गोष्ट आरक्षणात जे आहेत ते आरक्षण पश्चिम महाराष्ट्रात त्याच जातीला नाही, महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये गडबड आहे. हे तर वेगवेगळे जे आहेत राज्य आहेत. आता तुम्ही तिकडे गेल्यानंतर ती खरं म्हणजे चूकच आहे. आता ती तुम्ही केली तर मग हे सगळे या सगळ्या गोष्टी बाहेर पडणार, त्याला सरकारला तोंड द्यावं लागेल. सांगा आता तुमचं काय म्हणणं आहे. म्हणजे पाठिंबा असेल का तुमचा बंजारा मी समाजाचा? उत्तर दिलं तुम्हाला, आणि त्यांना बोलवून त्यांचा प्रश्न काय आहे ते समजून घेणार आहेत बावनकुळे. सर मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळामुळे नुकसान झालेलं आहे. ओबीसी वर्गाचा हा खरं तर शेतकरी म्हणून काम करतोय, प्रचंड नुकसान झालं. हा ओबीसी जो आहे ना, हा आलुतेदार बलुतेदार सगळे लहान लहान, कोणी सांबारचं काम करतो, कोणी मळ्याचं काम करतो, कोणी शेळ्या मेंढ्याचं काम करतो, कोणी सोनाराचं काम करतो, कोणी लोहाराचं, कोणी भटक्या विमुक्त आहे, कोणी गाढवं पाळतो, कोणी ते मरी आयचं जे आहे तो त्यांचा एक हे असतो, कोणी ज्यात पालं बदलतात ह्या गावातून त्या गावात. गरीब माणसं आहेत सगळे, आणि ते शेतकरी पण गरीब आहेत. त्या सगळ्यांचं नुकसान होत आहे, परंतु सरकारनं सांगितलेलं आहे त्यांचे पंचनामे करा आणि त्यांना मदत करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.